भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन समोर भोंदू अशोक खरातला भक्त ठाण्यातील निवृत्त एसीपी महेश आहेरवर गुन्हा दाखल। कार्यालयातील महिला क्लर्कवर कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप। ठाण्यातील कासरवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। खरातच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग। संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत। बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू। नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। जगदंबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती। बनावट खात्यातून 57,90,000ची फसवणूक। खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। भोंदू खरात प्रकरणात समता पतसंस्थेवर पोलिसांची कारवाई। मेहरबानी असल्याची ही चर्चा। अनुयायांच्या नावावर बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार उघड। या प्रकरणी समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल। मात्र संस्थेवर ठोस कारवाई नाही। पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अहिल्यानगरमधील भोंदू बाबाकडून बीडमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक। भोंदूवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। अंबाजोगाईमध्ये धर्म बदला मगच लग्न, महिलेवर दबाव टाकत अत्याचार केलाय। अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी सध्या फरार आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। टीसीएस प्रकरणात पीडितेचा हादरवणारा दबाव समोर आलाय। शरीरावर घाणेरड्या कमेंट्स केल्याचा पीडितेचा जबाब समोर आलाय। जबाबामध्ये अनेक बाबी समोर येणार आहेत। नाशिक टीसीएस प्रकरणी व्हॉट्सअप ग्रुपची माहिती एसआयटी तपासात समोर। ग्रुप लीडर आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करायचा। सूत्रांची माहिती। व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणींच्या मानसिक छळाचा प्रयत्न होत होता। सूत्रांची माहिती। नागपुरातील धार्मिक चालीरीती आणि संस्कार लादणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी आणि फिक्र एनजीओच्या माजी कर्मचारी, तरुणींचीही चौकशी होणार। यवतमाळमधील मुलींच्या तस्करी प्रकरणी दुसरी ऑडिओ क्लिप समोर। भाजप जिल्हाध्यक्षांनी पोलिसांकडे ऑडिओ क्लिप दिली। तपासात सहकार्य न करणाऱ्या मुलीची दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल। मुलीची चौकशी करण्याची भाजपची मागणी। यवतमाळमधील मुली बेपत्ता होण्याचं प्रकरण। मुख्यमंत्र्यांची यवतमाळ पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा। तर संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली। अशोक उईके यांची माहिती। अमरावतीच्या परतवाडामधील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपी अयान हुजेर खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आरोपी अयानला आज दुपारी कोर्टात हजर करणार। सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार। विरोधक म्हणजे सिरियल लायर। दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात। महिला आरक्षण विधेयकावरून फडणवीसांचा हल्लाबोल। तर 2023लाच बिल पास झालं। 2.5 वर्षांपासून अंमलबजावणी का झाली नाही, सुळेंचा सवाल। विरोधकांचे बुरखे फाडणार मुख्यमंत्री बोलले, पण आम्ही हिंदू आहोत। माझं नातं हे भगव्याशी आहे। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका। तर मतं पाहिजे म्हणून महिलांच्या आडून राजकारण, ठाकरेंची टीका। फडणवीसांनी स्वतः त्यांचा स्तर कोणता ते सांगावं। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। महिलांना आरक्षण देण्यास कुणालाही रोखलं नाही आणि कोणतंही विधेयक पाडलं नाही, राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या लेव्हलला यायला 100 वर्ष लागतील। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। तर फडणवीसांनी 3 वेळा लेव्हल दाखवली। पवार 100 जागा तरी पार गेलेत का, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। 70 कोटी महिला नाराज। भाजप रस्त्यावर उतरणार। आजच्या मोर्चावर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर भाजप आता उडता भाजप झालाय। महाराष्ट्राची बेअब्रू थांबवा, संजय राऊतांचा घणाघात। फडणवीस तुम्ही महिलांना तुच्छ समजता। फडणवीस त्यांच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय। सुषमा अंधारेंचा आरोप। तर मुक्ताई कोण, चांगदेव कोण, अंधारेंनी या भानगडीत पडू नये। तुम्ही उधळलेली मुक्ताफळं सांगितली तर चक्कर येऊन पडाल, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। भाजपला महिला आरक्षण द्यायचं नाही। भाजप ज्या विचारानं चालतं त्याला आपण मनुवाद म्हणतो। पत्रकार परिषदेतून रोहित पवारांची टीका। तर एक पीपीटी दाखवत आम्हीच कसे खरे हे सांगण्याचा रोहित पवार खोटा प्रयत्न करतात।
नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्यावं, रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। भाजपाची सत्ता असताना मोर्चे काढून काय साध्य होणार, रोहिणी खडसेंचा सवाल। सभेसाठी कुटुंबातील बरेच लोक येणार, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा बहिणींच्या प्रचार सांगता सभेसाठी आमंत्रणाचा फोन आलाय। सुळेंची माहिती, कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा। सुळेंची माहिती, मुख्यमंत्र्यांकडून व्यासपीठावर राजकीय फटकेबाजी नकोय, सीबीआयच्या तपासाचं काय झालं ते सांगा। फडणवीसांनी आश्वासक उत्तरं दिली तरी पुरेसं। बारामती दौऱ्यापूर्वी रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला। अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न सुनेत्रा काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल, मंत्री आदिती तटकरेंचं बारामतीमध्ये मोठं विधान। निवडणुकीच्या काळात अशी विधानं करू नयेत, अशी विधानं करून वातावरण गढूळ करू नका, मंत्री छगन भुजबळांचा आदिती तटकरेंना सल्ला। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना रोखण्यामध्ये आदिल शहाचा मृत्यू, त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलंय। योगेश कदम आणि संजय शिरसाटांच्या उपस्थितीत कुटुंबियांना घराचा ताबा देणार। आदिल हुसेन यांना 26 पर्यटकांचा जीव वाचवला होता। उद्या पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होईल। पहलगाममध्ये पाकिस्तानी कुठून आले, उद्धव ठाकरेंचा सवाल। देश अराजकतेच्या दिशेने चाललाय, उद्धव ठाकरेंची टीका। राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलावलं नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। संवेदना आता मेली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, देशात लोकशाही आहे का, ठाकरेंचा सवाल। इतिहास घडवणारे विश्वातील 1 नंबरचे नेते नरेंद्र मोदी आपल्या सोबत आणि देवेंद्र फडणवीस माझं नालंदा विद्यापीठ। भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं। स्वाती खोपकरांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट। नुकतीच स्वाती खोपकरांची माहीमच्या मनसे महिला विभाग अध्यक्ष पदावर नेमणूक झाली आहे। स्वाती खोपकर या मनसे नेते अमेय खोपकर यांच्या पत्नी आहेत। लातूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा आंदोलन, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। विविध शासकीय कार्यालयात कामांचा खोळंबा। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू। राज्यव्यापी आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील 12,000 शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह कंत्राटी कर्मचारी भरती बंद करण्याची मागणी। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील 17 लाख कर्मचारी संपावर। संपात चंद्रपूर जिल्ह्यातील 15,000 कर्मचारी देखील सहभागी। कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। नंदुरबार जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असल्यानं शासकीय कामकाज ठप्प। आरोग्य, शिक्षण आणि महसूल विभागावर परिणाम। सुधारित निवृत्ती वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सोलापुरातील विविध शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन। विविध शासकीय आणि निमशासकीय संघटना एकत्रित। आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी देखील आंदोलनात सहभागी। चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचा कोल्हापूर वन विभागाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन। जवळपास 200 प्रकल्पग्रस्तांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडलाय। बेकायदेशीर ठरवलेल्या प्रकल्पग्रस्तांना पूर्ववत करण्याची मागणी। भ्रष्टाचार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाविरोधात वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन। चंद्रपूर येथील वेकोलीच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन। भ्रष्टाचारासोबतच महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप। मुंबईतील हाफकिन या सरकारी संस्थेचं खासगीकरण करण्याची तयारी, मनसेचा आरोप। परळ येथील हाफकिन संस्थेच्या बाहेर मनसे कामगार सेनेकडून आंदोलन। सांगलीच्या वाळव्यामधील हुतात्मा साखर कारखान्याविरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन। वैभव नायकवडींवर गंभीर आरोप करत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू। कारखाना कर्जमुक्त करण्यासोबत नायकवडींना राजीनामा द्यावा अशी सभासदांची मागणी।
लातूरमध्ये कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांवर कारवाई। रासायनिक खतं आणि औषध विक्रेत्यांचे 23 परवाने रद्द। 30 दुकानदारांना कारवाईचा इशारा। लिंकिंगनं खते विकण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। गोंदिया जिल्ह्यातील 8 कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्र वाटप। पालकमंत्री इंद्रनील नाईकांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप।